बघा, बॉम्ब हे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. जेनरिक कोर. बॉम्ब शिकायचं काय गरज आहे आपल्याला? बेसिक्स ऑफ मार्केटिंग. बघा, बेसिक्स ऑफ मार्केटिंग म्हणजे तुम्ही आता एम-बी-ए झालात, ठीक आहे. एम-बी-ए झाल्यानंतर तुम्हाला मोठमोठ्या बिझनेसेसमध्ये अपॉर्च्युनिटीज भेटत असतात जॉब करत असताना, ठीक आहे. तुम्हाला एम-बी-ए म्हणजे मॅनेजमेंट रोलमध्ये असतात, ठीक आहे. मॅनेजमेंटमध्ये रोल असताना तुम्हाला डिफरंट पर्स्पेक्टिव्ह माहीत पाहिजे, ठीक आहे. डिफरंट पर्स्पेक्टिव्ह म्हणजे फायनान्स पर्स्पेक्टिव्ह माहीत पाहिजे, एच-आर पर्स्पेक्टिव्ह माहीत पाहिजे, ठीक आहे. देन मार्केटिंग माहीत पाहिजे, बिझनेस अनालिटिक्स पर्स्पेक्टिव्ह माहीत पाहिजे, ठीक आहे. युनिव्हर्सिटीने असं सिलेबस डिझाइन केलेला आहे, पुणे युनिव्हर्सिटीने, ठीक आहे. फर्स्ट इयर तुमचा कॉमन असतो सर्वांसाठी, ठीक आहे. त्या फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्टचे काय करून दिलं जातं? इंट्रोडक्शन करून दिलं जातं, जेणेकरून तुम्ही स्पेशलायझेशन घेतल्यानंतर तुम्हाला एक जनरिक नॉलेज पण असलं पाहिजे आणि स्पेशलायझेशन नॉलेज पण असलं पाहिजे. आणि सेकंड इयर तुमचं स्पेशलायझेशन असतं, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर. फर्स्ट आणि सेकंड जनरिक कॉमन असतं, ठीक आहे. त्याच्यामुळेच आपल्याला बेसिक्स ऑफ मार्केटिंग गरजेचं आहे, ठीक आहे. आज आपण इंट्रोडक्शन टू मार्केटिंग बघणार आहोत, ठीक आहे. तर मार्केटिंगचा सिलेबस काय? ठीक आहे. बघा, सिलेबसमध्ये आपल्याला 5 युनिट्स आहेत. युनिट 1, 2, 3, 4, ठीक आहे. पहिला आहे इंट्रोडक्शन टू मार्केटिंग. बघा, इव्हॅल्युएशन ऑफ मार्केटिंग टू द प्रेझेंट डे, डेफिनेशन ऑफ फंक्शन ऑफ मार्केटिंग, स्कोप ऑफ मार्केटिंग, कोर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग, कस्टमर डिलाइट, कस्टमर लॉयल्टी, ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग वर्सेस मार्केट, कॉम्पिटिशन, की कस्टमर मार्केट, ब्रिक अँड क्लिक मॉडेल, ठीक आहे. फंक्शन्स ऑफ मार्केटिंग मॅनेजर्स, लिंकेज बिटवीन मार्केटिंग फंक्शन्स, ठीक आहे. देन आहे तुमचं कंपनी ओरिएंटेशन टुवर्ड मार्केट प्लेस, प्रोडक्शन, सेल्स, मार्केटिंग, सोसायटी रिलेशन्स, ठीक आहे. देन आहे होलिस्टिक मार्केटिंग ओरिएंटेशन, सेलिंग वर्सेस मार्केटिंग काय असतं, मार्केटिंग 1.0 टू मार्केटिंग 6.0 काय आहे, कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग, मायोपिया काय आहे, डिजिटल नेटिव्ह काय असतात, ठीक आहे. इन्फॉर्म वर्सेस डिस्ट्रॅक्ट कस्टमर काय असतात, ठीक आहे. इंटिग्रेटिंग ट्रेडिशनल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग आणि सस्टेनेबल मार्केटिंग. त्याच्यानंतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन मार्केटिंग. आता AI येत आहे, बिग डेटा येत आहे, मशीन लर्निंग येत आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे मार्केटिंगची स्ट्रॅटेजी काय फरक पडतोय का, कस्टमर एक्सपिरियन्स काय आहे, ठीक आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये आहेत. सेकंड युनिट पूर्ण कन्झ्युमर बिहेवियर बद्दल आहे, ठीक आहे. कन्झ्युमरचं बिहेवियर काय असतं, देन मार्केट इन्व्हायरमेंट काय असतं, ठीक आहे. देन मार्केट सेगमेंटेशन काय असतं, मार्केट टार्गेटिंग काय असतं, पोझिशनिंग काय असते, ठीक आहे. मार्केटिंग मिक्स काय असतं. हे व्यवस्थितरित्या आपण जर बघितलं तर आपल्याला एक मार्केटिंगचा व्यवस्थित अंदाज येतो, काय मार्केटिंग इज व्हॉट अबाउट, ठीक आहे. मार्केटिंग कशा रिलेटेड आहे. बघा, द पेपर पॅटर्न आता सगळ्यात महत्वाचं. आपल्याला पेपर पॅटर्न कसा असतो, सिमिलर पेपर पॅटर्न. फर्स्ट आपल्याला 2 मार्कचे 5 क्वेश्चन्स आहेत, 8 क्वेश्चन्स येतात, 5 सोडवायचे असतात, ठीक आहे. देन 2 क्वेश्चन्स असे असतात 5 मार्काचे असतात. देन क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 अनालिटिकल बेसिसचे असतात, कशासाठी 10 मार्कचे असतात. आता बघा, ह्याच्यामध्ये इलिस्ट्रेट व्हेरियस मार्केट सेगमेंटेशन, ठीक आहे. देन आहे विथ चेंजिंग टाइम्स, वेदर अँड स्पेस, फॅशन्स प्रोडक्ट्स आर कॉन्स्टंटली चेंजिंग, इलिस्ट्रेट PLC स्ट्रॅटेजी, ठीक आहे. देन एक्झामाइन व्हेरियस स्टेजेस ऑफ कंझ्युमर बाईंग, ठीक आहे. देन मेनी एक्सपर्ट्स बिलीव्ह दॅट ब्लॉकबस्टर डाउनफॉल ऑफ कोडक अँड कोटक स्पाइस वॉज ड्यू टू मार्केटिंग मायोपिया. आता मार्केटिंग मायोपिया काय फर्स्ट युनिटमध्येच आहे आपल्याला, ठीक आहे. बाय स्टेइंग फोकस ऑन इट्स कस्टमर अँड बिंग विलिंग टू अडॅप्ट टू द चेंजेस, ठीक आहे, कंपनी कॅन अवॉइड मार्केटिंग मायोपिया, ठीक आहे. देन बघा, ॲज अ मार्केटिंग मॅनेजर तुम्हाला दिलंय कंपनी मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग व्हरायटी ऑफ हेल्थ ड्रिंक प्रोडक्ट्स इन इंडिया, डेव्हलप अ मार्केटिंग पोझिशनिंग स्ट्रॅटेजी. आता स्ट्रॅटेजी बनवायची, तर कशी बनवायची, काय बनवायची ते बघणारच आहोत आपण. आता नेक्स्ट आहे फॉर्म्युलेट मार्केटिंग मिक्स फॉर इन्शुरन्स प्रोडक्ट, ठीक आहे. मार्केटिंग मिक्स पण बनवायचं आपल्याला, ठीक आहे. ते कसं बनवणार ते पण आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मार्केटिंग म्हणजे काय, तुम्हाला काय माहिती आहे मार्केटिंग म्हणजे काय. एखादा प्रोडक्ट असतो, ते प्रोडक्ट डिझायनिंग पासून ते प्रोडक्ट सेलिंग पर्यंतची पूर्ण स्ट्रॅटेजीज बनवायची असतात आपल्याला, ठीक आहे. त्याची एक्झॅक्ट डेफिनेशन काय असते बघा, मार्केटिंग इज द प्रोसेस ऑफ प्रमोटिंग अँड सेलिंग प्रोडक्ट्स, ठीक आहे, और सर्व्हिसेस टू द पीपल, मेकिंग देम अवेअर ऑफ व्हॉट्स अवेलेबल अँड कन्व्हिन्सिंग देम टू बाय, ठीक आहे. त्यांना काय प्रोडक्ट सेल करायचे आहेत, प्रमोट करायचे आहेत, ठीक आहे. त्यांना अवेअर करायचे प्रोडक्ट बद्दल, काय आमच्याकडे फीचर्स आहेत, काय अवेलेबल आहे, आणि त्यांना कन्व्हिन्स करायचं की आपल्याला काय बाय करायचं आहे त्याच्यातलं, म्हणजे बाय केलं पाहिजे त्यांनी, असं कन्व्हिन्स करायचं त्यांना, ठीक आहे. हे झालं मार्केटिंगची डेफिनेशन. देन आपल्याला एक्झाम्पल काय मार्केटिंगचं बघा, सपोज अ कंपनी क्रिएट्स अ न्यू स्मार्टफोन, नवीन मोबाईल बनवलाय कंपनीने, टू सेल इट, त्याला विकायचं आहे आपल्याला. दे यूज मार्केटिंग बाय क्रिएटिंग ऍड्स, ठीक आहे, शोईंग हाऊ द फोन वर्क्स, ठीक आहे, ऑफरिंग डील्स, ठीक आहे, डील्स ऑफर करतात ते, एक्सप्लेनिंग वाय इट इज बेटर दॅन अदर, ठीक आहे. ऍपलची ऍडव्हर्टाईज बघितलं असाल तुम्ही, ठीक आहे. ऍपल कसं कन्व्हिन्स सांगतात, प्रायव्हसी मॅटर्स, ठीक आहे, प्रायव्हसी मॅटर्स,
आपण कसं प्रायव्हसी दुसऱ्यांपासून दुसरे आपली प्रायव्हसी चोरू न शकणे त्याच्यासाठी आपण कसं प्रोटेक्ट करतो, आमचं iOS बेस्ट आहे, ठीक आहे, असं बनवतो. तुम्ही बघितलं असाल ऍड ऍपलची, ठीक आहे. बेस्ट कॅमेरा फोन, तुम्ही मूवी शूट करू शकता त्या आयफोनच्या कॅमेऱ्यानुसार, ठीक आहे. असं डिफरंट डिफरंट त्यांचे मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज असतात. ते कशासाठी असतात? दिस हेल्प्स अट्रॅक्ट्स न्यू कस्टमर अँड इनकरेज देम टू बाय द फोन, ठीक आहे. त्यांना इनकरेज करते की तुम्ही फोन बाय करा. दिस इज ऑल अबाउट मार्केटिंग. मार्केटिंगचा स्कोप काय? स्कोप ऑफ मार्केटिंग कुठं कुठं यूज केलं जातं मार्केटिंग आपलं? बघा, सगळ्यात पहिलं मार्केट रिसर्च करण्यासाठी मार्केटिंग यूज केलं जातं. म्हणजे कस्टमरला काय पाहिजे, कस्टमर नीड्स, त्याचे काय प्रेफरन्सेस आहेत आणि मार्केटमध्ये काय ट्रेंड चाललाय, हे आपण मार्केटिंगमुळे आयडेंटिफाय करतो. आणि नेक्स्ट काय करतो, त्याच्यानुसार आपण प्रोडक्ट डेव्हलप करतो. डेव्हलप करतो म्हणजे आता आपल्याला कस्टमरचे नीड्स कळले, त्याची आवड कळली आणि मार्केटमध्ये काय चाललंय ते पण कळलं. त्याच्यानुसार आपण एक क्रिएट केलं प्रोडक्ट, इम्प्रूव्ह द प्रोडक्ट्स टू मीट कन्झ्युमर डिमांड्स, ठीक आहे. कस्टमरचे डिमांड मीट करण्यासाठी आपण तसा नवीन प्रोडक्ट तयार केलं, ठीक आहे. प्रोडक्ट केल्यानंतर काय करतो, प्रोडक्टला ब्रँडिंग करतो, बिल्डिंग अ स्ट्रॉंग अँड रिकॉग्नायझेबल ब्रँड, ठीक आहे. आणि कस्टमर शुड ट्रस्ट द ब्रँड, ठीक आहे. बघा, आता आपलं एक्झाम्पल घेतलं स्वामी अकॅडमी. आपण आयडेंटिफाय केलो कस्टमरची नीड्स. काय आयडेंटिफाय केलं? बघा, आपल्याकडे बरेच विद्यार्थी होते ज्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे काय, आर्ट्समध्ये झालंय, ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय, ज्यांचं कॉमर्स झालंय, ठीक आहे. डिफरंट डिफरंट बॅकग्राऊंडचे आपल्याकडे विद्यार्थी येतात. मग त्यांना कुठला विषय हार्ड जातो, कुठला विषय म्हणजे समजत नाही, डिफिकल्ट जात नाही, असे डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ कस्टमर्स असतात आपल्याकडे, ठीक आहे. त्यांचे आयडेंटिफाय केलं नीड्स, ठीक आहे. आणि त्यांना फुलफिल करण्यासाठी आपण सोप्या भाषेत क्लासेस घेऊन आलो. म्हणजे काय केलं आपण, प्रोडक्ट बनवला, ठीक आहे, कोर्सेस क्रिएट केले, त्यांना इझी वे मध्ये कोर्सेस आपण विकले पाहिजेत. देन नेक्स्ट काय केलं आपण, नेक्स्ट आता स्वामी अकॅडमी तर बनवले आपण, कोर्सेस बनवले. नेक्स्ट आता ट्रस्ट डेव्हलप झाला पाहिजे लोकांचा स्वामी अकॅडमीवरती, ठीक आहे. ट्रस्ट डेव्हलप झाल्यानंतर काय होणार आहे, आपली एक लॉयल्टी क्रिएट होणार आहे आणि जास्तीत जास्त मार्केटमध्ये आपलं नाव क्रिएट होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागतं, आणखी ऍडव्हर्टाईज करावं लागतं, ठीक आहे. टीव्हीवरती, सोशल मीडियावरती आणि अदर सोशल मीडिया, तुमचं इंस्टाग्राम, फेसबुक, ठीक आहे. आणि नंतर आपल्याला सेल्स करावं लागतं, प्रोडक्ट आपले कोर्सेस सेल्स करावं लागतात, ठीक आहे. डायरेक्ट कस्टमर्सला सेल करावं लागतं किंवा डिस्ट्रीब्युटर्स टू, ठीक आहे. देन कस्टमर रिलेशनशिप ठेवावं लागतं, ठीक आहे. चांगलं रिलेशनशिप पाहिजे कस्टमर सोबत, जेणेकरून त्यांच्या थ्रू आपल्याला लॉयल्टी भेटणार आहे, लॉयल्टी थ्रू रिपीट बिझनेस भेटणार आहे, ठीक आहे. रिपीट बिझनेस म्हणजे ते आपल्याला कस्टमर रिकमेंड करणार आहेत, फ्रेंड्स रिकमेंड करणार आहेत, ठीक आहे. आणि दुसरे कोर्सेस पण त्यांनी बाय करणार आहेत. एखादा कोर्स त्यांना आवडलं तर ते दुसरे कोर्सेस पण बाय करणार आहेत, ठीक आहे. असं हे कस्टमर रिलेशनशिप पण असतं. देन डिजिटल मार्केटिंग करावं लागतं आपल्याला, सोशल मीडिया, वेबसाईट बनावं लागते, आपलं अप्लिकेशन असतं, आपली ईमेल आयडी असते स्पेशल, ठीक आहे. देन प्राइसिंग स्ट्रॅटेजी पण पाहिजे, ठीक आहे. राईट काइंड ऑफ प्राइस पाहिजे आपल्याला. आपल्याला पण अफोर्डेबल झालं पाहिजे. आपलं सेटअप आहे, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपलं रेंट आहे, आपले एम्प्लॉईज आहेत, ठीक आहे. ह्यांच्या सगळ्याची सॅलरी देऊन आपला प्रॉफिट पण मेंटेन झाला पाहिजे. त्याच्यानुसार आपण काय केलं पाहिजे, स्ट्रॅटेजी, प्राइसिंग स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. आणि जेणेकरून कस्टमर पण आपल्याला सोडून नाही गेले पाहिजे ना, आपल्या थ्रू आपल्याला लॉस पण नाही झाला पाहिजे, वाईल मेकिंग द प्रॉफिट, ठीक आहे. हे आपली स्ट्रॅटेजी आहे. देन डिस्ट्रीब्युशन, इन्शुरिंग द प्रोडक्ट रिचेस कस्टमर थ्रू स्टोअर, ऑनलाईन अँड डिलिव्हरी, ठीक आहे. जर तुम्ही बुक्स वगैरे डिलिव्हर करत असाल तर बुक्स डिलिव्हरी करा, ऑनलाईन थ्रू तुम्ही लेक्चर देता ऑनलाईन डिलिव्हरी करा, जेव्हा तुमचे स्टोअर्स वगैरे असतील तर स्टोअर्स थ्रू पण डिस्ट्रीब्युशन करा. आणि सगळ्यात शेवटी फीडबॅक अँड इम्प्रुव्हमेंट, कलेक्टिंग कस्टमर फीडबॅक, ठीक आहे. कस्टमरचा फीडबॅक घेणे आणि इम्प्रूव्ह द फ्युचर मार्केटिंग एफर्ट्स, ठीक आहे. कळलं, लाईव्ह एक्झाम्पल थ्रू तुम्हाला मी सांगितलंय. सगळ्यात पहिलं मार्केट रिसर्च करणे, काय गरज आहे काय नाही, त्याच्यानुसार प्रोडक्ट डेव्हलप करणे, प्रोडक्ट डेव्हलप केला, त्या डेव्हलप केलेल्या प्रोडक्टची ब्रँडिंग करणे, ऍडव्हर्टायझिंग करणे, परत सेल्स करणे. सेल्स झाल्यानंतर फक्त विकून फायदा नाही आहे, कस्टमर सोबत रिलेशनशिप पण बनवलं पाहिजे, ठीक आहे. रिलेशनशिप बनवलं, परत मग आता बिझनेस ग्रो करायचे तर डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे, राईट काइंड ऑफ प्रॅक्टिस, प्राइसिंग ठेवली पाहिजे, देन डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रॉंग पाहिजे. आणि शेवटी अजून इम्प्रूव्ह जर करायचं असेल तर फीडबॅक आणि इम्प्रूव्हमेंट पण पाहिजे. नेक्स्ट आहे आपल्याकडे आता कोर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. मार्केटिंगमध्ये असे कोणते कन्सेप्ट आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा नीड्स, वॉन्ट्स अँड डिमांड्स, ठीक आहे. कस्टमरचे नीड्स माहीत पाहिजेत, त्यांना काय पाहिजे, गरजा काय त्यांच्या, आणि त्यांची डिमांड काय ते माहीत पाहिजे. बघा, वेदर कस्टमर डिझायर गुड्स लाईक अ फोन ऑर इयरफोन, ठीक आहे. सर्व्हिसेस लाईक बँकिंग ऑर हेल्थ केअर अँड देअर नीड्स ड्राईव्ह दीज डिमांड्स, ठीक आहे. बघा, दिस कंटिन्युअम शोज दॅट प्रोडक्ट्स आर मिक्स ऑफ बोथ. बाईंग अ कार इन्क्लूड सर्व्हिस ऑर मेंटेनन्स, ठीक आहे. बघा, कस्टमरला नीड म्हणजे गरज त्याची काय. बघा, जसं आपण लहानपणापासून ऐकलं झालं, अन्न, वस्त्र, निवारा, ठीक आहे. हे मोस्ट गरजच आहे. फूड, क्लोथ अँड स्टे इज द नेसेसरी नीड ऑफ दिस, ठीक आहे. वॉन्ट काय, एक्स्ट्रा कस्टमरकडे आता पर्चेसिंग पॉवर आहे, मोबाईल पाहिजे, कार पाहिजे,
टीव्ही पाहिजे, सोफा पाहिजे, ठीक आहे. हे झाले वॉन्ट्स झाले, ठीक आहे. कधी वॉन्ट्स येतात? जेव्हा पर्चेसिंग पॉवर असते. नीड्स कधी असतात? जेव्हा तुमची पर्चेसिंग पॉवर असो या नसो, तुम्हाला जगण्यासाठी हे अन्न, वस्त्र, निवारा लागतोच लागतो, ठीक आहे. डिमांड्स कधी असतात? ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे स्पेशल डिमांड असतात, ठीक आहे. डिमांड म्हणजे तुम्हाला ते पाहिजे म्हणजे पाहिजे. केव्हा असते डिमांड? पण तुमची पर्चेसिंग पॉवर असल्यानंतर असते. हे डिफरंट काइंड्स ऑफ नीड्स, वॉन्ट्स अँड डिमांड झाले, ठीक आहे. बघा, हे एक कोर कन्सेप्ट झाले. मार्केटिंगमध्ये ऑलवेज नीड असते, वॉन्ट असतो आणि डिमांड असते. देन आहे मार्केट ऑफरिंग. मार्केट आपल्याला काय काय ऑफर करतं? गुड्स देतं. गुड्स म्हणजे टँजिबल गुड्स. बघा, जेव्हा केव्हा तुम्हाला येईल लक्षात, टँजिबल म्हणजे मोजण्यासारखे प्रोडक्ट्स, म्हणजे मोजण्यासारखे म्हणजे विजिबल प्रोडक्ट्स, ठीक आहे. म्हणजे काय? तुमचे कपडे, इलेक्ट्रॉनिक, मोबाईल, टीव्ही, सोफा, हे जे टँजिबल वस्तू असतात, ठीक आहे. निर्जीव वस्तू जे काय हातात घेऊन आपण त्यांना फील करू शकतो. आणि सर्व्हिसेस जे असतात हे इनटँजिबल असतात. बघा, बँक आहे, तुमची सर्व्हिस आहे. आता मी तुम्हाला एज्युकेशन देतो, हे सर्व्हिस आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल वस्तू काय भेटत आहे का? काही भेटत नाहीये. तुम्हाला नॉलेज भेटते. हे जे असतं ना, इनटँजिबल असते. इनटँजिबल लाईक एज्युकेशन अँड इन्शुरन्स, ठीक आहे. इन्शुरन्स घेतल्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स म्हणजे काय भेटतं का? काहीच भेटत नसतं. फक्त एक सेफ कव्हर असतं, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर इन केस काही झालं तर हे प्रोटेक्ट करणार इन्शुरन्स, ठीक आहे. तसंच हे कंटिन्युअम असतं. देन प्रोडक्ट ऑफ बोथ मेनी ऑफरिंग्स लाईक फॉल बिटवीन एक्स्ट्रीम्स. एक्झाम्पल, रेस्टॉरंट प्रोव्हाइड्स गुड्स अँड सर्व्हिसेस ड्युरिंग डायनिंग एक्सपिरियन्स, ठीक आहे. तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलात, तुम्हाला फूड्स दिलं जातं, ते असतं टँजिबल्स, ठीक आहे. आणि तुम्हाला सर्व्हिस दिली जाते, हॉस्पिटॅलिटी, ते असते तुमची इनटँजिबल गुड्स, ठीक आहे. क्लिअर आहे तुम्हाला टँजिबल आणि इनटँजिबल? देन आहे व्हॅल्यू सॅटिस्फॅक्शन, व्हॅल्यू अँड सॅटिस्फॅक्शन. बघा, व्हॅल्यू कधी असते? जेव्हा तुम्ही एखादा गुड खरेदी करता, ठीक आहे. त्याची क्वालिटी, त्याची फीचर्स, ड्युरेबिलिटी, ठीक आहे. आयफोन आहे, आयफोन त्याची क्वालिटी बेस्ट असते, कॅमेरा क्वालिटी बेस्ट असते, फीचर्स बेस्ट असतात, हँग मारत नाही फोन, ठीक आहे. ड्युरेबल आहे, जास्त दिवस टिकतो, एकदा घेतलं तर 4-5 वर्ष जातो आरामशीर, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यावर काय होणार आहे? कस्टमरला सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे, त्याची व्हॅल्यू, प्रॉपर व्हॅल्यू भेटणार आहे. आणि व्हॅल्यू जर भेटली तर कस्टमर सॅटिस्फाय होणार आहे. फर्स्ट कम्स व्हॅल्यू, सेकंड कम्स सॅटिस्फॅक्शन, ठीक आहे. बघा, व्हॅल्यू इज ऑफन एक्सपिरियन्स, स्पीड अँड पर्सनल अटेन्शन ऑन कंटिन्यू प्रोडक्ट्स लाईक स्मार्टफोन कम्स विथ द कस्टमर सपोर्ट सर्व्हिसेस क्रिएटिंग अ कंबाईंड व्हॅल्यू, ठीक आहे. एखादा फोन घेतला तुम्ही, नुसतं फोन घेऊन फायदा नाही, त्याला सर्व्हिस पण दिली पाहिजे जेव्हा त्याच्या अडचणीचा टाइम असेल. म्हणजेच तुम्ही कंटिन्युअम देताय, ठीक आहे. तुमचं व्हॅल्यू अँड सॅटिस्फॅक्शन बोथ आर इन्क्रीजिंग. एक्सचेंज अँड ट्रान्झॅक्शन काय असतं? बघा, डिपेंडिंग ऑन प्रोडक्ट्स पोझिशन ऑन कंटिन्युअम कस्टमर एक्सचेंज मनी फॉर आयदर टँजिबल अँड इनटँजिबल सर्व्हिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही आता कोर्स परचेस करताय स्वामी अकॅडमीमध्ये, ठीक आहे. आता हे इनटँजिबल परचेस झालं, म्हणजे तुम्ही एज्युकेशन घेताय आणि काहीतरी अमाऊंट पे करताय त्याच्यासाठी फीसमध्ये, आणि फीस पे केल्यानंतर तुम्हाला एज्युकेशन भेटतंय. म्हणजे एक्सचेंज आणि ट्रान्झॅक्शन, प्रत्येक गोष्टीला ट्रान्झॅक्शनला एक्सचेंज असतो. तुम्ही काहीतरी देता आणि काहीतरी घेता, तेच असतं आपलं एक्सचेंज अँड ट्रान्झॅक्शन. पहिले झालं नीड्स, दुसरं झालं मार्केटिंग ऑफरिंग्स, ठीक आहे. गुड्स देतं, सर्व्हिस देतं, बोथ ऑफ देतं, ठीक आहे. तुम्हाला आणखी मार्केटिंगमुळे काय भेटतं? व्हॅल्यू सॅटिस्फॅक्शन भेटतं, आणि मार्केटिंगमध्ये एक्सचेंज अँड ट्रान्झॅक्शन असतं, ठीक आहे. नेक्स्ट काय असतं आणखी मार्केटिंगमध्ये? बघा, मार्केट असतं, ठीक आहे. मार्केटमध्ये गुड्स डॉमिनंट असतं, सर्व्हिस डॉमिनंट असतं. आता तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे? ठीक आहे. हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस जे असते हे सर्व्हिस ओरिएंटेड आहे. गुड्स डॉमिनंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, तुमचं क्लोथिंग, हे सगळं फिजिकल झाले, ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग असतं. आणि हॉस्पिटॅलिटी हे सर्व्हिस रिलेटेड असतं, तुम्हाला जास्तीत जास्त सर्व्हिस द्यायची, ठीक आहे. आणि मिक्स म्हणजे बोथ. आता तुम्ही कार घेतलाय, कार घेतल्यानंतर नुसतं कार नाही घेणार, त्याच्यानंतर सर्व्हिस पण करणार कारची, ठीक आहे. कार प्लस सर्व्हिसिंग हे कॉम्बो झाले, मिक्स स्ट्रॅटेजी झाली, ठीक आहे. नंतर मार्केटिंग मिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटिंग मिक्स दरवर्षी 5 मार्क्स टू 10 मार्क्सला येतं, ठीक आहे. मार्केटिंग मिक्स मध्ये 4 पीज असतात. राईट द 4 पीज ऑफ मार्केटिंग. डायरेक्टली फक्त 4 पीज लिहा, 2 मार्काला येतं. नाहीतर एक्सप्लेन द 4 पीज ऑफ मार्केटिंग, 5 मार्काला येतं. आणि एक्सप्लेन द 4 पीज ऑफ मार्केटिंग विथ क्रिएटिंग युअर प्रोडक्ट, ठीक आहे. तुम्हाला सांगतं तुमचा प्रोडक्ट आहे, तर स्वामी अकॅडमी आहे, ठीक आहे. स्वामी अकॅडमीमध्ये कोर्सेस आहेत, ठीक आहे. तर तुम्ही काय करा, मार्केटिंग, क्रिएट द मार्केटिंग मिक्स ऑफ स्वामी अकॅडमी, ठीक आहे. तर तुम्हाला ते बनवता आलं पाहिजे. ते 10 मार्काला येतं. कसं बनवायचं बघा. पहिलं 4 पीज म्हणजे, पहिलं पी म्हणजे प्रोडक्ट असतं, दुसरं म्हणजे प्राइस असते, तिसरं म्हणजे प्लेस असतं, चौथं म्हणजे प्रमोशन असतं. पहिलं प्रोडक्ट बनवणार, प्रोडक्ट बनवल्यानंतर त्याची प्राइस ठरवणार, प्राइस ठरवल्यानंतर लोकेशन ठरवणार, कुठं विकायचंय, काय विकायचंय, ठीक आहे. लोकेशन झाल्यानंतर आपण प्रमोशन करतो, ठीक आहे. आता आपण सगळं सेट केलं, आता प्रमोशन करायचं आपल्याला आपल्या सर्व्हिसेस बद्दल, ठीक आहे. बघा, प्रोडक्ट म्हणजे प्युअर गुड झाले, तुमचं बुक्स असेल किंवा
डिफरंट असेल, रिक्वायर डिफरंट मार्केटिंग स्ट्रॅटेजीज कम्पेअर्ड टू प्युअर स्ट्रॅटेजी. समजा जिम मेंबरशिप आहे, ठीक आहे, हायब्रिड प्रोडक्ट्स आहेत, ठीक आहे, डिफरंट डिफरंट प्रोडक्ट्सचे डिफरंट तुमचे रिक्वायरमेंट असतात मार्केटिंग स्ट्रॅटेजी. देन प्राइसिंग स्ट्रॅटेजीज फॉर गुड्स माइट फोकस ऑन प्रोडक्शन कॉस्ट, while for services customer experience and expertise may influence pricing. बघा, तुम्ही नुसतं प्राइस ठरवत असताना तुम्ही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं बनवता, प्राइस कसं डिसाईड करता. आता तुम्हाला एक मोबाईल फोन बनवायचा आहे. मोबाईल फोन बनवत असताना तुम्हाला रॉ मटेरियल लागते सर्व 100 रुपयाचं, ठीक आहे. परत तुम्हाला एखाद्या सर्व्हिस द्यायची, त्याला सर्व्हिसला 20 रुपये लागतात आणि तुमचा प्रॉफिट आहे समजा 30 रुपये. तर असं तुम्ही 150 रुपयाला एक प्रोडक्ट विकणार आहात मार्केटमध्ये, ठीक आहे. तर ते झालं तुमची प्राइसिंग स्ट्रॅटेजी. तुमचं कॉस्ट प्लस प्रोडक्ट, तुमचं प्रॉफिट असतो, कॉस्ट प्लस प्रॉफिट, ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट सर्व्हिसेस द्यायचे, हे पण एक्स्ट्रा देऊ, ते पण एक्स्ट्रा देऊ, तर प्राइस मे व्हॅरी, ठीक आहे, असं दिलेलं आहे इथे, ठीक आहे. डिफरंट प्राइसिंग मे इन्फ्लुएन्स, ठीक आहे. देन आहे प्लेस. आता हे सर्व ठरवलं तुम्ही, तुमचं प्रोडक्ट आहे, तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं, प्लेस कुठं विकायचं, ह्याला कुठल्या एरियामध्ये, ऑल इंडिया विकायचं आहे की फक्त महाराष्ट्रामध्ये विकायचं आहे की फक्त आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये विकायचं आहे, ठीक आहे. हे ठरवणार तुम्ही आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करणार, लोकेशन ठरवणार. हे सर्व झालं. आता मला हे लोकेशन ठरल्यानंतर प्रमोशन करायचं. आता हे मी पुण्यामध्ये इस्टॅब्लिश आहे. पुण्यामध्ये इस्टॅब्लिश असल्यानंतर आता मला पुण्यामधल्या डिफरंट काइंड्स ऑफ लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे. तर मला काय करावं लागणार, प्रमोशन करावं लागतं. फॉर गुड्स यू मे प्रमोट फीचर स्पेसिफिकेशन, व्हाईल सर्व्हिस अँड ट्रस्ट एक्सपर्टाइज आर द की मेसेजेस. तुम्ही सर्व देताय, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर्व्हिस देणे आहे, ट्रस्ट बिल्ड करणे आणि सगळ्यात महत्वाचे एक्सपर्टाइज सोल्युशन देणे. ह्या गोष्टी जर झाल्या तर तुमचा प्रोडक्ट हा ऑलवेज चालला जातो मार्केटमध्ये, ठीक आहे. बाईंग सॉफ्टवेअर प्लस टेक सपोर्ट, ठीक आहे. तुम्ही एखादा सॉफ्टवेअर घेतला तर त्याला तुम्हाला चालवायलाच नाही जमत, तर तुम्ही कसं करणार आहे रन त्याला, तुम्हाला टेक्निकल सपोर्ट पण पाहिजे, ठीक आहे. देन आहे आपलं कस्टमर रिलेशनशिप, ठीक आहे. प्रत्येक गुड्स अँड सर्व्हिसेसला आपल्याला कस्टमर रिलेशनशिप मेंटेन ठेवावं लागणार आहे, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही माझा कोर्स घेतला, ठीक आहे, स्वामी अकॅडमीमध्ये कोर्स घेतला, कोर्स परचेस केला म्हणजे झालं का हो? नाही, तुम्हाला सपोर्ट द्यावं लागणार आहे ना मला. तुम्हाला काय अडचणी असतील, तुमचे क्वेरीज असतील, तुम्हाला समजलं का नाही, तुम्ही पैसे भरताय, बिना समजणार ते कसं चालणार आहे, ठीक आहे. तुम्हाला सर्व्हिस देणं गरजेचं आहे मला, ठीक आहे. 100% डाऊट क्लिअरिंग होईपर्यंत मी तुम्हाला विचारलंच पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळं हे कस्टमर रिलेशनशिप पण ह्यामुळे बिल्ड होते, काय, ठीक आहे. सर्व्हिसेस रिक्वायर ऑन गोईंग पर्सनल इंटरॅक्शन, जसं आपण पर्सनल इंटरॅक्शन करतो सध्या, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, सॅटिस्फॅक्शन क्रिएट होतं कोणाचं, कस्टमरचं, ठीक आहे. काय काय होतं की कन्सेप्ट मार्केटिंगच्या, बघा, पहिलं नीड्स अँड वॉन्ट्स होतं, ठीक आहे. लक्षात ठेवा, फक्त काहीतरी तुम्हाला एखाद्या वेळेस येऊ शकते की बाबा कोर कन्सेप्ट एक्सप्लेन करा, मोस्टली येत नाहीये, तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी दिलेलं आहे मी, ठीक आहे. देन आहे आपलं मार्केटिंग मिक्स. हे मार्केटिंग मिक्स तेवढं येतं, बघा, लक्षात ठेवा. हे 2 मार्क, 5 मार्क, 10 मार्क्सला पण येतं, डिफरंट, ठीक आहे. आता बघा, तुम्हाला 10 मार्कचा क्वेश्चन आला, ठीक आहे. क्रिएट अ प्रोडक्ट मार्केटिंग, क्रिएट मार्केटिंग मिक्स फॉर दॅट प्रोडक्ट, ठीक आहे. मार्केटिंग मिक्स क्रिएट करा. म्हणजे सगळ्यात पहिले लिहायचं मार्केटिंग मिक्स म्हणजे काय. मार्केटिंग मिक्स कंटेन्स 4 P's: प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. टू क्रिएट अ प्रोडक्ट we have to first of all understand what is the product, why this is product, and why this product is solving the demands, needs and wants of the customers, ठीक आहे. त्यानंतर we are going to create a products that is called, for example, phone, smartphone. We are going to create a smartphone. The smartphone has dash features, and this kind of smartphone comes with these features, ठीक आहे. Then we are going to decide the pricing for that smartphone is cost plus production, ठीक आहे. प्रोडक्शनची कॉस्ट किती आहे, त्याच्यावरती प्रॉफिट किती आहे, प्लस सर्व्हिसचा खर्च किती आहे, हे टोटल इज द प्राइस फॉर दॅट प्रोडक्ट, ठीक आहे. असं आपण ठरवलं, सांगितलं, ते सांगायचं असतं आपण असं प्राइस ठरवणार आहे, ठीक आहे. सगळं ठरलं. आता माझं प्राइस झालं. आता प्लेस, आता मला आय वॉन्ट टू सेल दिस प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्ड, बिकॉज दिस प्रोडक्ट्स कम्स विथ द मल्टी स्पेशल फीचर्स दॅट विल सॉल्व ऑल कन्झ्युमर्स डिमांड्स अँड वॉन्ट्स, ठीक आहे. त्याच्यामुळे हे प्रोडक्ट्स आहे. अँड प्रमोशन मीन्स काय असतं, प्रमोशन मध्ये आपल्याला प्रोडक्ट कुठं कुठं प्रमोट करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. सोशल मीडियावरती करायचं आहे, ठीक आहे. फिजिकली करायचं आहे, बॅनर लावायचे, ऍडव्हर्टाईज लावायचे, टीव्ही वरती द्यायचे आहे, तर त्याच्यानुसार आपण प्रोडक्ट ठरवणार. तुमचा प्रोडक्ट ठरलाय मोबाईल फोन, वी विल रन ऍड ऑन टीव्ही, सोशल मीडिया, वी विल हायर अ ब्रँड इन्फ्लुएन्सर लाईक शाहरुख खान, इधर अँबॅसिडर्स वगैरे, ठीक आहे. असं लिहायचं असतं, सर्व आपल्या मनानुसार लिहायचं असतं, ठीक आहे. प्रमोशन तुम्ही कसं करणार, तुम्ही प्रोडक्ट काय म्हणून चूज करणार, ते करल्यानंतर त्याची प्राइस कसं ठरवणार, ते ठरवल्यानंतर लोकेशन कसं ठरवणार, मग प्रमोशन कसं करणार, हेच तुमच्या भाषेमध्ये लिहायचं असतं. हेच म्हणजे मार्केटिंग मिक्स असतं. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर
डिलाईट आणि कस्टमर लॉयल्टी. आता कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय बघा, एखादा प्रोडक्ट आहे तुमचा, ठीक आहे. आता तुम्ही स्वामी अकॅडमीचा कोर्स, मी बार बार स्वामी अकॅडमीचा रेफरन्स का देतो, तर तुम्ही चांगल्या रीतीने कोरिलेट कराल, ठीक आहे. तुम्ही रिअल लाईफ एक्सपिरियन्सला रिलेट कराल, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, ठीक आहे. स्वामी अकॅडमीमध्ये कोर्स घेतलाय तुम्ही, ठीक आहे. कोर्स घेतला, आता मी तुम्हाला व्हॅल्यू देतोय का नाही तुम्हाला कळणार आहे, ठीक आहे. त्याच्यावरनं तुम्ही काय करणार आहे, आता सर्व व्यवस्थित शिकवतात, सर्व डाऊट क्लिअर होत आहे, ठीक आहे. तुम्ही काय होणार आहे, सॅटिस्फाईड होत आहे, ठीक आहे. सॅटिस्फाईड होत आहे, ठीक आहे. जर समजा तुम्ही कोर्स घेतला आणि नंतर तुम्हाला सर्व्हिस नाही भेटत, क्लासेस नाही होत रेग्युलरली, ठीक आहे. तुम्हाला दिलेल्या कन्सेप्ट किंवा काही सॉल्व्ह होत नाही व्यवस्थितरित्या, तुम्हाला कळत नाही, म्हणजे तुम्हाला रिग्रेट व्हायला नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही काय होणार, रिग्रेट जेव्हा झालं तुम्ही डिससॅटिस्फाईड झाला, ठीक आहे. डिससॅटिस्फाईड लीड्स टू द डाउनफॉल ऑफ बिझनेस अँड सॅटिस्फॅक्शन लीड्स टू द rise of business. Rise and fall. Customer satisfaction occurs when a product or service meets the customer expectation. कस्टमरला काय अपेक्षा होती, सगळे विषय माझे क्लिअर झाले पाहिजेत आणि सगळ्या विषयाचे अंडरस्टँडिंग झाली पाहिजे मला, ठीक आहे. इट रिफ्लेक्ट्स हाऊ हॅपी कस्टमर इज विथ द व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला जर व्हॅल्यू भेटली तर तुम्ही काय होणार आहे, ठीक आहे, कस्टमर हॅपी होणार आहे. ते त्याच्यावरनं कस्टमर काय हे करणार आहे, जे अपेक्षित होतं तेच त्याला भेटलंय असं परसिव्ह करणार आहे, तो अँटिसिपेट करणार आहे, ठीक आहे. बघा, इफ यू ऑर्डर अ लॅपटॉप ऑनलाईन, इट अराइव्हज ऑन टाइम, वर्क्स ॲज डिस्क्राईब्ड अँड फुलफिल्स युअर नीड्स, ठीक आहे. तुम्ही लॅपटॉप केलाय, मॅकबुक ऑर्डर, ठीक आहे. जसं फीचर्स दिले होते, हे फीचर्स आहेत, ते फीचर्स आहेत, ठीक आहे. ते वर्क करणार आहे असं तुम्ही ऑनलाईन सगळं तुम्ही मेंटेन केलं, ठीक आहे. तुम्ही ऑर्डर केलं त्याच्यानुसार. त्याच्यानंतर तुम्ही आल्यानंतर मग तुम्ही चेक केलात त्याला, तर तुमच्या अपेक्षा काय होत्या, सगळ्या अपेक्षा मीट झाल्यात, त्याच्यामुळे तुम्ही यू आर सॅटिस्फाईड, ठीक आहे. हे झालं कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर डिलाईट काय असतं, कस्टमर डिलाईट बघा, कस्टमर डिलाईट गोज बियॉन्ड सॅटिस्फॅक्शन. म्हणजे नुसतं सॅटिस्फॅक्शन राहून नाही चालत, ठीक आहे. कस्टमर हॅप्पी पण झाला पाहिजे, ठीक आहे. हॅप्पी पण झाला पाहिजे. जेव्हा कस्टमर हॅप्पी होतो ना, तो काय करतो, कस्टमर हॅप्पी होतो म्हणजे डिलाईट होतो, आनंदी होतो, त्याला आनंद होतो मनातल्या मनात, खूप छान झालं, ठीक आहे. कस्टमर डिलाईट गोज बियॉन्ड सॅटिस्फॅक्शन, goes beyond satisfaction. It happens when a product service exceed the customer expectation, ठीक आहे. तुमची अपेक्षा होती एखादा प्रोडक्ट तुमच्या सर्व डिमांड फुलफिल करतील, परंतु त्याने डिमांड फुलफिल केले प्लस तुम्हाला एक्स्ट्रा दिले, तुम्ही जे मागितलं नव्हतं तुम्ही तरी सुद्धा ते तुम्हाला दिलं, त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही सरप्राईज आणि हॅप्पी होणार आहे, ठीक आहे. ते दॅट इज कॉल्ड द कस्टमर डिलाईट, ठीक आहे. इमॅजिन, एक्झाम्पल काय, you are ordering the same laptop, it arrives a day earlier than expected with free accessory, ठीक आहे. तुम्ही लॅपटॉप केला ऑर्डर, ठीक आहे. ऑर्डर केलाय, तुम्हाला सांगितलं आज 17 तारीख आहे, तुम्हाला 18 तारखेला येईल, ठीक आहे. परंतु प्रोडक्ट 17 तारखेला झाला आणि तुम्ही बॉक्स खोलला, तुम्हाला बॉक्समध्ये काय येतं, फक्त लॅपटॉप येतं, चार्जर येतं, ठीक आहे, एवढंच येतं. परंतु तुम्ही बॉक्स जेव्हा ओपन केलं तेव्हा तुम्हाला लॅपटॉपची बॅग आली, त्याच्यावरती स्क्रीन गार्ड आलं, त्याचं माऊस आलंय, त्याचं कीबोर्ड आलं, तुम्ही किती खुश होणार आहे. एवढं सर्व न मागता आलंय, म्हणजे हे कस्टमर डिलाईटचा एक्झाम्पल आहे, ठीक आहे. म्हणजे हे तुम्ही कस्टमरला खूप हॅपी केलं, म्हणजे त्याची अपेक्षा होती फक्त लॅपटॉप आणि चार्जर येईल, परंतु त्याला तुम्ही अपेक्षापेक्षा जास्त दिलात, म्हणजेच कस्टमर डिलाईट होतं. आणि शेवटी असतं कस्टमर लॉयल्टी. बघा, लास्ट असतं कस्टमर लॉयल्टी. लॉयल्टी कधी होतं, जेव्हा कस्टमर सॅटिस्फाय होतं आणि डिलाईट होतं, म्हणजे त्याच्या अपेक्षा फुलफिल झाल्या आणि अपेक्षापेक्षा जास्त भेटलं, हॅप्पी झाला, आणि सर्व झाल्यानंतर तो काय करणार, कन्सिस्टंटली तुमच्या प्रोडक्टवरती तुमचं प्रोडक्ट काय करणार, चूज करणार. कितीही तुम्हाला प्रोडक्ट देऊ द्या दुसरे जण, आता समजा तुम्हाला ऍपल प्रोडक्ट दिला आणि तुम्हाला सॅमसंग दिला, आता ऍपलच्या प्रोडक्टवरती तुम्ही सॅटिस्फाईड आहे, डिलाईट आहेत, आनंदी आहे, सर्व आहे. तर सॅमसंगनं म्हणलं तुला हे देतो, नाही, मला फर्स्ट ऍपलने दिलं होतं, मी ऍपललाच घेणार. म्हणजे कस्टमर लॉयल्टी इज वेन कस्टमर इज सॅटिस्फाईड, ही कन्सिस्टंटली चूजेस युअर प्रोडक्ट दॅन अदर्स, ठीक आहे. दुसऱ्याच्या प्रोडक्ट पेक्षा तुमचं प्रोडक्ट करणार आहे, ठीक आहे. इट रिकमेंड युअर ब्रँड टू अदर्स अँड स्टिक टू यू लॉंग टर्म बेसिसवरती, ठीक आहे. लॉंग टर्म बेसिसवरती तुमच्यासोबत तो जुडला जाणार आहे, ठीक आहे. एक्झाम्पल काय, आफ्टर एक्सपिरियन्सिंग एक्सलंट सर्व्हिस अँड डिलाईट with your laptop purchase, you continue to buying from same company for future needs, maybe it phones, accessories and, ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स. यू रिकमेंड दिस ब्रँड टू युअर फ्रेंड्स अँड फॅमिली, ठीक आहे. तुम्ही काय करणार आहे, लगेच तुम्ही रिकमेंड करणार आहे तुमच्या मित्रांना वगैरे. बघा, आता तुम्ही आता स्वामी अकॅडमीमध्ये तुम्ही डीएसचा कोर्स घेतला, तुम्हाला आवडलं, मॅथमॅटिक्स कसं सांगताय, काय शिकवतोय, तुम्हाला पूर्ण बेसिक पासून क्लिअर होते, ठीक आहे. तुम्ही मग दुसरा
कोर्स घेतला, समजा बिझनेस अनालिटिक्सचा घेतला किंवा तुम्ही EABDचा घेतला, तुम्हाला थेरी पूर्ण व्यवस्थितरित्या समजायला लागली. म्हणजे तुम्ही आणखी आता असंच आपल्याला शिकायचं आणखी आणखी प्रोडक्ट घेऊया, म्हणजे तुम्ही डिफरंट तसंच तुम्ही ऑल सब्जेक्टचा कोर्स लावलेला आपल्याकडे. ठीक आहे, हे सर्व तुमचे सॅटिस्फॅक्शन झालं. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे, मी इथे क्लास केला होता, मला सर्व समजलं. मग तुम्ही काय करणार, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजला रिकमेंड करणार आपल्या क्लासेसबद्दल. दिस विल हॅपन बिकॉज ऑफ द कस्टमर लॉयल्टी. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट आहे मार्केटिंग. आपण बघितली होती ऑलरेडी. ठीक आहे, मार्केटिंग म्हणजे काय, प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग कस्टमर नीड्स, क्रिएटिंग व्हॅल्यू थ्रू प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस अँड प्रमोटिंग these offerings to build customer relationship and drive sales. ठीक आहे, it involves everything from मार्केट रिसर्च टू प्रोडक्ट डेव्हलपमेंट टू प्रमोशन टू सेल्स अँड कस्टमर सर्व्हिस. ठीक आहे, सर्वच इन्क्लूड असतं मार्केटिंगमध्ये. प्रोडक्ट बनवणे, त्याला प्रमोट करणे, त्याला विकणे, त्याची प्राइसिंग स्ट्रॅटेजी ठरवणे, त्याचं रिसर्च करणे, त्याच्या थ्रू रिव्हेन्यू आणणे. इट्स ऑल अबाउट द मार्केटिंग. ठीक आहे, मार्केटिंगचे फीचर्स काय आपण ऑलरेडी बघितले. रिसर्च करणे, प्रोडक्ट डेव्हलप करणे, त्याला प्रमोट करणे, त्याला सेल्स करणे, त्याला वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणे, त्याची प्राइसिंग ठरवणे. ठीक आहे, प्रोडक्ट विकल्यानंतर कस्टमरला रिलेशनशिप देणे आणि शेवटी एक ब्रँड क्रिएट करणे. दिस इज ऑल अबाउट मार्केटिंग. ठीक आहे, देन आहे इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. वाय दिस मार्केटिंग इज इम्पॉर्टंट. बघा, सगळ्यात पहिलं मार्केटिंगमुळे तुमचं प्रोडक्ट अवेअरनेस होणार आहे. तुमचं प्रोडक्ट तुम्हाला काय होणार आहे, जास्तीत जास्त पोटेन्शियल कस्टमर पर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त तुमचं कस्टमर्स वाढणार आहेत. ठीक आहे, इट अट्रॅक्ट्स द कस्टमर. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं काय एक बेनिफिट दिलात तुम्ही. ठीक आहे, मार्केटिंगमध्ये दुसरं अट्रॅक्ट करणारे कस्टमर्स तुम्हाला. ठीक आहे, दुसरे कस्टमर्स पण जुडणार आहेत डायरेक्टली. त्याच्यामुळे काय होणार आहे, सेल्स वाढणार आहे. तुमचं सेल्स वाढण्यासाठी गरजेचं असतं मार्केटिंग. देन कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी असतं, मार्केटमध्ये नाव बनवण्यासाठी असतं, ब्रँड लॉयल्टी बिल्ड करण्यासाठी असतं. ठीक आहे, इट हेल्प्स टू बिल्ड कस्टमर ट्रस्ट अँड लॉयल्टी. ठीक आहे, इट सपोर्ट बिझनेस ग्रोथ. बिझनेसला नवीन नवीन मार्केटमध्ये पोहोचायचं आहे, नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचे आणि स्केल करायचे, म्हणजे आणखी वाढवायचं ऑपरेशन त्याचे. आता 10 प्रोडक्ट बनवते, याला 50 प्रोडक्ट बनवायचे, 100 प्रोडक्ट्स बनवायचे. मग हे स्केल करण्यासाठी त्याला गरज असते मार्केटिंगची. देन कस्टमर रिलेशनशिप मेंटेन ठेवण्यासाठी मार्केटिंगची गरज असते. आणि इट अडॅप्ट टू द न्यू मार्केट चेंजेस. ठीक आहे, मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे, कस्टमरचे प्रेफरन्सेस काय आहे, कॉम्पिटिशन किती आहे, हे सगळ्यामध्ये रिलेव्हंट राहण्यासाठी आपल्याला मार्केटिंगची गरज आहे. मार्केटिंग वर्सेस सेलिंग. व्हॉट इज मार्केटिंग आणि व्हॉट इज सेलिंग. बघा, मार्केटिंग म्हणजे आयडेंटिफाईंग अँड फुलफिलिंग नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ कस्टमर. बट सेलिंग काय, नुसतं तुमचं प्रोडक्ट सेल करणे डिस्पाइट मार्केटिंग. बघा, मार्केटिंग म्हणजे आत्ताच सांगितलं तुम्हाला, प्रोडक्ट डेव्हलपमेंट पासून ते प्रोडक्टची प्राइसिंग, प्लेस, प्रमोशन्स, ठीक आहे, टू सेल्स. ठीक आहे, सेल्स पर्यंत. ठीक आहे, सर्वच असतं. प्रोडक्ट डेव्हलपमेंट टू प्रोडक्ट सेल्स, त्याच्यामध्ये जेवढ्या स्टेप्स येतात ते सगळं मार्केटिंगमध्ये येतं. परंतु सेलिंग इट्स ओनली इन्व्हॉल्व फॉर द सेलिंग. फक्त सेलिंग म्हणजे सेलिंग, विकणे म्हणजे विकणे. ठीक आहे, इट इन्व्हॉल्व्स क्रिएटिंग कस्टमर्स. ठीक आहे, व्हॅल्यू फॉर कस्टमर्स थ्रू डिलिव्हरी ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. इट इन्व्हॉल्व्स परस्युएडिंग कस्टमर. कस्टमरचं मन वळवणे. कशासाठी मन वळवणे, परस्युडिंग इज नथिंग बट मन वळवणे. बाय प्रोडक्ट करण्यासाठी, प्रोडक्ट बाय करण्यासाठी त्यांचं मन वळवणे. ठीक आहे, तर मार्केटिंग कशासाठी असतं, लॉंग टर्म रिलेशनशिपसाठी असतं. आणि हे सेलिंग जे असतं आपलं शॉर्ट टर्म साठी असतं. प्रोडक्ट विकलं, संपलं, विषय संपला आपला. बट द मार्केटिंग कन्सिडर्स नीड्स अँड प्रेफरन्सेस ऑफ कस्टमर. ठीक आहे, देन प्रोडक्ट डेव्हलपमेंट, प्राइसिंग, प्रमोशन, डिस्ट्रीब्युशन सगळं असतं मार्केटिंगमध्ये. बट सेलिंग इज ओनली फॉर द प्रोडक्ट. ठीक आहे, फक्त प्रोडक्ट विकायचे, एका लोकेशनला विकून जिकडं तिकडं मोकळं व्हायचं आपल्याला. ठीक आहे, देन आहे मार्केटिंग इन्व्हॉल्व्स large range of activities like including market research, segmentation, targeting, positioning, product development, pricing, promotion, distribution. हे सगळं मार्केटिंग मध्ये असतं. बट इट फोकसेस ओनली ऑन ऍडव्हर्टायझिंग अँड पर्सनल सेलिंग. ठीक आहे, पर्सनल सेलिंग टू जनरेट सेल्स. ठीक आहे, फक्त सेल्स 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 करायचे. पेपर पॅटर्न मार्केटिंग. ठीक आहे, मार्केटिंग म्हणजे काय, स्कोप ऑफ मार्केटिंग बघितलं. ठीक आहे, देन कोर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग बघितले आपण. ठीक आहे, काय काय कन्सेप्ट होत्या कोर कन्सेप्टच्या बघा. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, डिलाइट, लॉयल्टी काय होते. ठीक आहे, देन आपलं नेक्स्ट काय बघितलं आपण, व्हॉट इज मार्केटिंग, त्याचे मार्केटिंगचे फंक्शन्स काय. ठीक आहे, देन मार्केटिंगचं इम्पॉर्टन्स काय, देन मार्केटिंग वर्सेस सेलिंग काय. देन आपण नेक्स्ट सेशनला बघूया मार्केट प्लेस काय असतं. ठीक आहे, देन मार्केट स्ट्रॅटेजी काय असते. ठीक आहे, मार्केट स्पेस काय असतं, मेटा मार्केट काय असतं. ठीक आहे, नेक्स्ट सेशनला बघूया आणि आजचं सेशन आपण इथे एंड करूया. थँक्यू व्हेरी मच.